नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की राधावहिनी सगळा काही स्वयंपाक करतात. तर बाजूला भैरवी आणि अशोक मामा उभे राहून त्यांची ही सगळी गंमत पाहत असतात आणि हसत असतात. सगळा स्वयंपाक झाल्यावरती राधावहिनी आवाज देतात आणि म्हणतात, कुठे गेले दोघ जण? भैरवी आणि अशोक मामा पुढे येतात आणि म्हणतात, हे काय इथेच आहोत आम्ही. राधावहिनी म्हणतात की हे बघ, भाजी बेसन भाकरी सगळं काही झालं आहे, मी जाते, मी थकले आता. तू सगळं काही हे घेऊन बाहेर ये, मस्त जेव, असं ते भैरवीला म्हणतात आणि तिथून त्या निघून जातात. अशोक मामा भैरवीला म्हणतात, झालं की नाही बघ सगळं, चला आजचा दिवस तरी निभावला. भैरवी म्हणते, हो ना. अशोक मामा म्हणतात, आता फक्त उद्या आणि परवा. सुराणी असती तर जरा बरं झालं असतं नाही का, असं ते म्हणतात आणि मनातल्या मनात हसत तिथून निघून जातात. तर भैरवी त्यांच्या ह्या गोष्टीचा विचार करू लागते. त्यानंतर आता जेवण वगैरे झाल्यावरती भैरवी आणि अनिश हे दोघं जण खाली येतात. अनिश म्हणतो, बरं झालं बाबांनी ना मामीला सगळं करायला लावलं, ऍटलिस्ट पोटभर जेवायला तरी मिळालं आम्हाला. भैरवी म्हणते की हा, माझ्यामुळे तसंही तुम्हाला उपाशी राहावं लागतं ना. अनिश म्हणतो, तुला खरं सांगू, एवढ्या एका गोष्टीसाठी ना मी मामीला इथे कायमचा ठेवायला तयार आहे. भैरवी म्हणते, मी नकोच आहे ना तुला इथे अनिश. अनिश म्हणतो, मला तर तू हवीच आहेस ग, पण तुलाच जायचं आहे ना. असं म्हटल्यावरती आता भैरवी आणि अनिश हे दोघं जण एकमेकांकडे पाहू लागतात. अनिश पुढे म्हणतो, ऍक्च्युली मी तुला सांगायलाच विसरलो, मी बाबांना भेटून आलो, म्हणजेच भैरवीचे बाबा चंदनराव यांना. पुढे तो म्हणतो की ईशान आणि इराशी मी फोनवर बोललो, कॅम्पमध्ये मस्त मजा करतायत. भैरवी म्हणते, अरे वा, त्यांची आणि मामा मामींची भेट होणारच नाही वाटतं, ते येईपर्यंत हे दोघं जण गेलेले असतील. अनिश म्हणतो की हो, परवा सकाळी जातील ते. तेवढ्या तिथे रुपाली येते आणि ती भैरवीला म्हणते की भैरवी, तुझ्या सासूबाईंना थँक्यू सांग हा. भैरवी आश्चर्याने म्हणते, थँक्यू का? रुपाली म्हणते, अगं त्यांनी जे काही मनाचा मोठेपणा दाखवला आहे ना, त्यासाठी. बरं, उद्या किती वाजता यायचं? भैरवी म्हणते, कशासाठी? रुपाली म्हणते, अगं असं काय करतेस, उद्या हळदी कुंकू आहे ना तुमच्याकडे. भैरवी म्हणते, काय? रुपाली म्हणते, हो ग, अगं तुझ्या त्या मामे सासूबाई आहेत ना, त्या खाली आल्या होत्या, आत्ताच आम्हा सगळ्यांना सांगून गेल्या. अगं खरं तर मी आमच्या घरी बोलवणार होते हळदी कुंकवाला, पण मग त्यांनीच हट्ट धरला की आमच्याकडे या, आमच्या घरी या म्हणून. आता हे असं ऐकल्यावरती भैरवी आणि अनिश हे दोघं जण वैतागतात. पुढे भैरवी घरी येते आणि ती राधाबाईंना म्हणते, तुम्ही असं त्यांना का म्हणालात? राधाबाईंनी म्हणतात, का म्हणाले म्हणजे? अगं मला वाटलं घरात सणवार झालेलं चांगलं असतं आणि तू या सोसायटीतली बायका ना लय साजऱ्या आहेत बरं का. भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते, बोचक आहेत त्या, मला अजिबात त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाहीये. राधाबाईंनी म्हणतात, नाही असं नाही करू, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संबंध ठेवावे, आपल्या संसाराला मदत होते बाई. अनिश म्हणतो, पण एवढ्या माणसांना घरी बोलवायचं म्हणजे खूप प्लॅनिंग करावं लागेल, तयारी करावी लागेल. तिशा भाऊ म्हणतात, तुला काय करायचंय रे, बायका बायकांचा कार्यक्रम आहे ना, ते पाहून घेतील बायका, तू कशाला टेन्शन घेतोस? राधाबाईंनी म्हणतात, अरे काही नाही करायला लागत, हे बघ, बाईला हळदी कुंकवाला घरी बोलवावं, तिला हळदी कुंकू लावावं, पाया पडावं, ते वाण उधळावं आणि काय ते आंब्याची डाळ केली आणि पण केलं की झालं. भैरवी रागातच म्हणते, आणि हे सगळं मी करायचं? राधाबाईंनी म्हणतात, मग काय मी करायचं? ओ माय बाई बाई, माझ्या पाठीतच चमक आली. किशा भाऊ म्हणतात, काय झालं? राधाबाईंनी म्हणतात की पहा कशी बोलून राहिली, दिवसभर शॉपिंग करून एकतर माझ्या पायाचे तुकडे पडले, नंतर या बाईसाहेबांना स्वयंपाक येत नाही म्हणून तिथं उभं राहून तिला स्वयंपाक शिकवला, आणि शिकवला कसला, सारा स्वयंपाक मीच केला, गेले माझे पाय मोडले, कंबर गेली, आता मी काय करू? पुढे त्या भैरवीला म्हणतात, ये इकडे इकडे, माझे पाय दाबून दे. आता असं म्हटल्यावर ती भैरवी रागानेच अनिशकडे पाहू लागते. किशाभाऊ म्हणतात, हे चांगलं राहतंय बघ, काय आहे, शिष्याने गुरुचे पाय चेपले ना की चांगलं पुण्य मिळतं हा. अनिश म्हणतो, मी चेपतो. राधावहिनी म्हणतात, तू कशाला, तू आत्ताच कामावरून आलायस, थकला असेल, तू चुपचाप बस, तुझी बायको आहे ना ती चेपेल, ये गा इकडे. असं म्हणत आता त्या भैरवीला पाय दाबायला सांगतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, काल रात्री स्वयंपाक करताना जी काही गंमत झाली ती सगळे काही अशोक मामा ईश्वर काकांना सांगतात. ईश्वर काका म्हणतात, चला, म्हणजे शेवटी राधावहिनींनी सगळा स्वयंपाक केला म्हणायचा. अशोक मामा म्हणतात, मग काय रे, उगाचच दुसऱ्यांच्या चुका काढत बसण्यापेक्षा स्वतः स्वयंपाक करून खाल्लेला बरा नाही का त्यांनी? ईश्वर काका म्हणतात की नाही नाही, पण एक बरं झालं बरं का, त्या निमित्ताने भैरवी स्वयंपाक करायला तरी शिकेल रे. अशोक मामा म्हणतात की ईश्वर, माझ्या ना एक गोष्ट लक्षात आली, आता तर त्याच मुलीने माझ्या लक्षात ती आणून दिली आहे. ईश्वर काका म्हणतात, काय? अशोक मामा म्हणतात की वाघ, सिंह, हत्ती, उंदीर, साप, जिराफ या सगळ्यांसाठी ना एका झाडावर चढण्याची स्पर्धा लावण्यात काय अर्थ आहे? म्हणजे बघ, काही प्राणी लांबवर पळतात, काही उंच झाडावर चढतात, पण या सगळ्यांना एकाच फुटपट्टीत मोजण्यात काही अर्थ नाहीये.
भैरवी बोली ना ते मला पटतंय. एवढ्या लहानशा वयात तिने जे काही सगळं अचीव्ह केलं आहे ना, ते माझ्या दोन्ही मुलांना करायला जमलं नाही. ईश्वर काका म्हणतात, "नाही, नाही अशोक हां, असं काही नाहीये. अमितनं केलंय की अचीव्ह. तो तर परदेशात नोकरीला होता की." अशोक मामा म्हणतात, "एकटा नव्हता. त्याच्याबरोबर पल्लवीची खंबीर साथ होती त्याला." ईश्वर काका म्हणतात, की "हो, ते तर आहेच." अशोक मामा म्हणतात, "या मुलीने एकटीने हे सगळं केले रे. कौतुकच आहे. खरंच कौतुक आहे." तर ईश्वर काका वरती इकडे-तिकडे पाहायला लागतात. अशोक मामा त्यांना पाहतात आणि म्हणतात, "काय रे, काय झालं?" ईश्वर काका म्हणतात, "आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?" अशोक मामा म्हणतात, "ए चल." ईश्वर काका म्हणतात, "काय आहे? कारण चक्क भैरवीचं तू कौतुक करतोयस ना." अशोक मामा म्हणतात, की "अरे हे बघ, चांगल्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा दाखवायला काही हरकत नाहीये. समजलं? मी ना आता काही बाबतीत हट्ट करायचं सोडून दिलेलं आहे." ईश्वर काका आश्चर्याने म्हणतात, की "हो, उदाहरणार्थ?" अशोक मामा म्हणतात, की "हे बघ, स्वयंपाक नाही आला तर नाही आला, फुलराणी करेल." ईश्वर काका म्हणतात, "पण फुलराणी येईल का परत?" अशोक मामा म्हणतात, की "आता तरी नाही म्हणते, पण मला आशा आहे, येईल ती." काय आहे, बाई म्हटल्यावरती रुसवे-फुगवे असणारच. भैरवीने बोलवल्याशिवाय मी येणारच नाही असं म्हणते. बोल आता. ईश्वर काका म्हणतात, "भैरवी बोलवेल का तिला परत?" अशोक मामा म्हणतात, की "बहुतेक बोलवेल." त्यानंतर आता आपण असं पाहतो, की भैरवी तिच्या ऑफिसचं काम करत बसलेली असते. राधाबाईंनी हळदी-कुंकवाची लिस्ट बनवतात. तेवढं तिथे संयमी पण येते. राधाबाईंनी ती लिस्ट भैरवीच्या अंगावरती फेकतात आणि म्हणतात, की "हे घे, ही आहे लिस्ट." भैरवी ती लिस्ट पाहते आणि म्हणते, "हे काय? हळदी-कुंकू आहे का लग्न आहे?" राधाबाईंनी म्हणतात, की "कसं तोंड वाकडं करतीये? अगं हळदी-कुंकू पवित्र असतं, लग्नही पवित्र असतं. या 2 गोष्टी पवित्र असतात. ते पत्र असं तोंड वाकडं करून बोललीस तर तळतळात लागेल तुला." पुढे त्या म्हणतात, "किती बायका येऊन राहिल्या सांग मला." भैरवी वैतागतच म्हणते, की "मला नाही माहिती." राधाबाईंनी म्हणतात, "घरात राहता का जंगलात? हां, शेजारच्यांशी संबंध फक्त मारामारीपुरताच येतो का?" भैरवी मोठ्या आवाजातच म्हणते, "अहो तेवढाही येत नाही. त्या दिवशीची गोष्ट वेगळी होती. त्या प्रियाला धडा शिकवायचा होता ना म्हणून." तर राधाबाईंनी ह्या अनिशला आवाज देतच म्हणतात, की "अनिश, पाह्य रे तुझी बायको कशी बोलती ते." अनिश बाहेर येतो आणि म्हणतो, "काय झालं?" राधाबाईंनी म्हणतात, की "किती बायका येणार?" असं विचारल्यावरती "माहीत नाही" म्हणते ही. अनिश म्हणतो, "बरं जास्त टेन्शन घेऊ नका, मी जाऊन सांगतो." भैरवी म्हणते, "झालं का आता? मी करते माझं काम." राधाबाईंनी चिडतच म्हणतात, की "बाई बाई, कसलं काम करते? हां, आता हळदी-कुंकवाची तयारी नको करायला? आंब्याची डाळ करायची आहे, पन्हं करायचं आहे, कोथिंबीरच्या वड्या करायच्यात, पोह्यांचा चिवडा करायचा आहे." भैरवी वैतागतच म्हणते, की "मामी, माझ्याकडे एवढा वेळ नाही हो." राधाबाईंनी म्हणतात, की "मग काय करायचं? मग रद्द करायचा का कार्यक्रम? बघ रे अनिश, तुझी बायको कशी म्हणते, की रद्द करायचा कार्यक्रम हां? छिची थू करतील तुझ्या सासऱ्यांची ह्या सोसायटीमध्ये. म्हणतील, काय यांची सूनबाई आहे, काय यांचं घर आहे." पुढे त्या वेणूच्या फोटोकडे हात करत म्हणतात, की "एवढी ही माऊली घरासाठी तिने एवढी धडपड केली, एवढं सगळं करून गेली बिचारी, तिचा आत्मा तळतळाट करेल. अगं देवाचा कोप होईल कोप." भैरवी म्हणते, "कळलं, कळलं मला, करते मी." पुढे राधाबाईंनी संयमीला म्हणतात, की "बेटा चल, तू ना आम्हाला स्टँडपर्यंत सोड. मग तिथून मी तुला हळदी-कुंकाचं जे काही सामान असेल ना, ते तुझ्या हातात देते. तू घरी घेऊन ये." संयमी म्हणते, "मला नाही वेळ." राधाबाईंनी म्हणतात, की "का बरं? काय तुला मी चंद्रावर जायला नाही सांगितलेलं? एसटीत आम्हाला बसून दे आणि तिथून मी तुला त्या हळदी-कुंकाचं सामान देते. तुला काही करायचं नाही. मी तुला सांगेल तेवढंच कर फक्त तू." "आलेच मी तयार होऊन." असं म्हणत आता राधाबाईंनी आतमधल्या खोलीत जातात. सह्यावी म्हणते, "काय मॅडनेस आहे यार. सगळं ह्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे होतं. आपलं कुणी ऐकतच नाहीये." अनिश म्हणतो, "अगं हळू बोल, ऐकेल ना ती." संयमी म्हणते, "ऐकू दे मग." अनिश म्हणतो, "प्लीज काम डाऊन यार. 1-2 दिवसाचा प्रश्न आहे. प्लीज ॲडजस्ट कर ना यार." तेवढ्यात राधाबाईंनी बाहेर येतात आणि म्हणतात, की "हे काय बघा माझ्या साडीचं काय झालं?" असं म्हणत साडीला पडलेलं भोग ते सर्वांना दाखवतात आणि म्हणतात, "उंदीर-बिंदीर झाले का काय तुमच्या घरात? एवढी चांगली साडी होती माझी ती नवी कोरी. बघा काय झालं." संयमी त्या साडीला हात लावत म्हणते, "ही काय नवी कोरी साडी आहे?" राधाबाईंनी म्हणतात, "मग काय नवी कोरी आहे, दिसत नाही का? हे काय नवी कोरी आहे? घे, वास घे." असं म्हणत ती साडी तिच्या नाकाला लावतात. तर संयमी ती साडी झटकते. पुढे राधाबाईंनी म्हणतात, की "भैरवी, चल तुझ्या लग्नाचा शालू देतेस का मला?" भैरवी म्हणते, की "अहो त्या दिवशी एवढी बादली भरून तुमचे कपडे धुतले मी, एवढ्या बॅगा भरून आणल्यात, त्यातली नेसा ना एखादी साडी." राधाबाईंनी म्हणतात, "लग्नाला जायचं आहे मला, स्पेशल साडी लागते ना लग्नाला, त्या साड्या काही लग्नाच्या आहेत का?" भैरवी मात्र त्यांना साडी द्यायला तयारच नसते. पण ह्या बोलबच्चन राधाबाईंनी मात्र तिला असं बोलण्यात गुंडाळतात आणि तिच्याकडून ती साडी घेतातच. साडी घालून बाहेर येतात. किशोरभाऊ पाहतात आणि म्हणतात, की "अरे वाह! वाह! वाह!" राधाबाईंनी म्हणतात, की "बाहेर आहे ना साडी, पण ना टोचून राहिली, इकडून-तिकडून सारखी टोचती, हिच्यासारखी टोचती आणि रंग पण जरा भडकच आहे ना."
भैरवी खोचकपणे म्हणते, एवढंच होतं तर मग कशाला नेसतीस, चला चला बदला माझी साडी काढा. राधाबाईनी म्हणते, अगं मजाक करून राहिले मी, मजाक करून राहिले. पुढे ती किशाभाऊंना म्हणते, सांगा बरं कशी दिसून राहिली मी. किशाभाऊ म्हणतात, काय विचारू, अगं तू लग्नाच्या पहिल्या दिवशी जशी दिसत होते ना, अगदी तशी सेम टू सेम दिसून राहिली. सिरियलमधली हिरोईनच दिसते तू. त्यांचा हा ड्रामा पाहून संयमी, अनिश आणि भैरवी हे तोंड थोडं वाकडं करतात. राधाबाईनी म्हणतात, आता हे जास्तच होऊन राहिला, मी फक्त विचारलं कशी दिसून राहिले, चांगली एवढंच उत्तर द्यायचं, अहो लेकरा पोरांसमोर असं नका ना बोलू. किशाभाऊ म्हणतात, त्याला काय होतंय, शहरातली लोक ही अशीच असतात. संयमी म्हणते, असेच म्हणजे. किशाभाऊ म्हणतात, अगं पुट्टे म्हणजे असेच मोकळे ढाकळे, वाटेल ते वाटेल तसं बोलणारे. पुढे ते अनिशला म्हणतात की अनिश मोबाईल दे, मोबाईल, कॅमेरा चांगला आहे ना, फोटो काढतो. असं म्हणत ते अनिशकडून मोबाईल घेतात आणि राधाबाईंचे 1-2 फोटो काढतात. राधाबाईंनी भैरवीला पण सोबत घेते आणि म्हणते की आमच्या दोघींच्या काढा फोटो, सून आणि सासूबाईंचा फोटो कसा चांगला आला पाहिजे. असं म्हणत 1-2 पोज देतात. भैरवी बळस तोंडावरती हसू आणून ती त्यांना पोज देते आणि हे फोटो काढले जातात. पुढे किशाभाऊ म्हणतात की अनिश आता आमचा फोटो काढ, नवरा बायकोचा फोटो कसा भारी दिसला पाहिजे. असं म्हणत आता हे दोघांचा पण फोटो काढला जातो. फोटो काढता काढता मध्येच किशाभाऊ म्हणतात की राधाबाई तुमची साडी छान दिसून राहिली बरं का. भैरवी खोचकपणे म्हणते की ती साडी माझी आहे. किशाभाऊ म्हणतात, तेच म्हटलं मी, बरं चला झालं का आता पटापटा आवरा, नाहीतर मुहूर्त टळेल लग्नाचा. राधाबाईने म्हणतात की हा ना, माझ्या तर ध्यानातच आलं नाही. किशाभाऊ म्हणतात की बरं चला अनिश, आम्हाला ना स्टँडपर्यंत सोडून ये. राधाबाईने म्हणतात की एवढी साजरी साडी मी नेसली आहे आणि मी एवढं झणझणीत उन्हामध्ये तुम्ही मला बसमधून नेणार का. किशाभाऊ म्हणतात की हा सुनबाईची साडी आहे ना, खराब होऊन चालणार नाही, एक काम कर अनिश, तू ना टॅक्सी बुक करून दे. राधाबाईंनी म्हणतात की हो दोन्ही साईडचं पण करून दे, हा यायचं पण आणि जायचं पण बुक करून टाक. किशोरभाऊ म्हणतात की आणि ऐक, अरे ते ऑनलाईन कसं काय पैसे देतात हे काही मला माहिती नाही रे. संयमी म्हणते, अहो कॅश दिली ना तरी सुद्धा चालतं, जा जा तुमची कॅश जवळची असेल ना ती घेऊन या. किशाभाऊ म्हणतात की अगं हो, पण किती पैसे झाले हे मला कसं कळेल. अनिश म्हणतो, राहू द्या राहू द्या, मी ऑनलाईन पेमेंट पण करून टाकतो. पुढे राधाबाईंनी म्हणतात की पोरी चल त्या पिशव्या घे आणि चल आम्हाला टॅक्सीपर्यंत सोडायला चल. असं म्हणत आता संयमीच्या हातात पिशव्या देतात आणि आता हे 3 जण तिथून जातात. भैरवी मात्र जाम वैतागलेली असते आणि ती म्हणते की ओ गॉड माझं डोकं दुखायला लागले. असं म्हणून ती तिथून जाते. तर इकडे अशोक मामा हे ऑफिसमध्ये असतात. तिथे सुरुबाई येतात आणि म्हणतात की हे बघा, आज आपल्याकडे 3 केसेस येणार आहेत. अशोक मामा हसत म्हणतात की अरे वा, एकदम होलसेलमध्ये समउपदेश. सुरुबाई म्हणतात की हे बघा, तिन्ही कपल्स आज आपल्याकडे पहिल्यांदा येणार आहेत मीटिंगसाठी आणि त्यांना त्यांचे डिवोर्स लवकरात लवकर उरकून टाकायचेत. अशोक मामा आश्चर्यानेच म्हणतात की काय उरकून टाकायचेत. सुरुबाई म्हणतात की आणि तशी गॅरंटी तुम्ही त्यांना द्यायची आहे, कळलं, येते मी. असं म्हणत सुरुबाई तिथून जातात. अशोक मामा स्वतःशीच म्हणतात की अरे उरकून टाकायला ते काय धुनी भांडी आहेत का, ती सुद्धा मायानं करावी लागते, इथे उरकून टाकतात, गॅरंटी देत आहेत. तेवढ्यात तिथे एक कपल येतं आणि आता ही बाई खूप घाईघाईत म्हणते की नमस्कार, मी अमृता आणि हा असीम, आम्हा दोघांना लवकरात लवकर घटस्फोट घ्यायचा आहे. आता हे ऐकल्यावरती अशोक मामा त्यांच्याकडे पाहतच राहतात. तर इकडे राधाबाईंनी भैरवीची साडी नेसून गेल्यामुळं भैरवी फार अपसेट झालेली असते. अनिश तिला म्हणतो, एवढी का अपसेट होतीयस. भैरवी म्हणते, माझी साडी का नेसून गेल्या त्या. अनिश म्हणतो, अगं ठीक आहे ना, देईल परत, कायमची थोडी घेतली आहे आणि काय फरक पडतो, अगं एका झटक्यात अशा 10 साड्या विकत घेशील तू. भैरवी म्हणते, अनिश बोललंच पाहिजे का प्रत्येक बाबतीत. अनिश म्हणतो, नाही बोललो तर त्यावरून चिडशील तू. भैरवी म्हणते की हो मग नको बोलूस, तुम्हाला नाही कळणार मुलींच्या गोष्टी. अनिश म्हणतो, नाही कळणार ना, ठीक आहे मग तू मला सांग ना, मला कळतील. भैरवी म्हणते की अनिश आपल्या लग्नातली साडी होती रे ती. अनिश म्हणतो मग. भैरवी म्हणते, अरे ती अशीच कोणी बोरो नाही करू शकत. अनिश म्हणतो, अरे पण का. भैरवी म्हणते, का म्हणजे, अरे आमच्यासाठी ती फक्त साडी नसते, ती एक इमोशनल असते, आमचा जीव असतो त्यात. तुला माहिती आहे लग्नाच्या दिवशी मी खूप घाबरले होते, पण ज्या क्षणी मी ही साडी नेसली ना, त्यावेळेस मला ना खूप रिलॅक्स वाटलं, मला खूप सिक्युअर वाटलं, मला खूप बळ मिळालं, खूप ऊब मिळाली त्या साडीतून. त्या दिवशी मी जशी दिसत होती ना, त्याआधी मी तशी कधीच दिसले नव्हते, मीच मला नव्याने सापडले होते. अनिश आश्चर्यानेच म्हणतो की सो स्ट्रेंज, तू एकदम टिपिकल मुलीसारखी बोलू शकतेस असं मला वाटलं नव्हतं कधी. नाही म्हणजे तुझ्यासारखी करिअर ड्रिव्हिंग मुलगी या गोष्टींनाही इतकं महत्त्व देते म्हणजे काय. भैरवी चिडूनच म्हणते की हे असं कॅटेगराईज करणं ना आधी बंद करा तुम्ही. करिअर ड्रिव्हिंग मुली काही दगडाने बनलेल्या नसतात आणि मला काही वेगळी शिकवण मिळालेली नाहीये. माझ्या आईकडे सुद्धा तिच्या लग्नाची साडी अजूनही आहे आणि ताईकडे सुद्धा होती. अनिश म्हणतो, हो पण आपलं लग्न कुठं झालेलं आहे,
असं म्हटल्यावरती आता भैरवी नाराज होते आणि ती अनिशकडे पाहू लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.